किलबिल चिमण्यांचा कानी आला साज शृंगारी करून जाऊ चला पोरीनो बाजाराला साज शृंगार करून जाऊ चला पोरीनो बाजाराला मला तर मुलीच नाही माहित. तुला मला तर मुलीच नाही माहित. तुला माझ्या कॉलेज वाटत झालं मावशीची.
पोरीनो, कशाला बोंबलताय? लवकर ये पाहू. काय घाई काय लावली एवढी? अगं मावशी, आम्हास पोरींना मजुरीच्या बाजारी जायचं. आले आले. डोक्यावर फुलांचा घातलाय गजरा माळा ग, अन डोक्यावर फुलांचा घातलाय गजरा माळा ग, अन ओठावर लावते लिपस्टिकचा तो खडा ग, ओठावर लावते लिपस्टिकचा तो खडा ग. डोक्यावर काय करा रे? काय एवढा काय बोलायला? तुम्हाला काय माहिती असतं? जेवायचा माहिती आहे का? जेवायचा ही साधी जवळ रात वाट आहे, जायचं आपल्याला. जमलोय 2 मिनिट. बरं निघूया, चला तर.
मग मथुरेच्या बाजारी चालल्यात खऱ्या, पण कोणी घेतलं काय नेसलं काय ते सांगायला हवं. सांगितलंच पाहिजे का मावशी? नाहीतर बाजार कसा होणार. तुझं बोलते तू. मावशी नीट आहे का? सांग, ऐकतो. खाऊन पिऊन सर्वांना आलं रूप, खाऊन पिऊन सर्वांना आलं रूप, मावशी मी घेतलं तू. मावशी नीट आहे का? हो ऐकते. विकून सवरून घरी भरला गोणी, मावशी ऐकतेस ना? विकून सवरून घरी भरला गोणी आणि मी घेतलं लोणी. नवीन जाऊ आपण बाजारात. माझं म्हातारीचं काय, मी तुमच्या बरोबर चालले. सांगायला जाऊ नक्की. सांगते राधे. मी माझ्या जोडीला घेतल्या कमल आणि कोमल. मी माझ्या जोडीला घेतल्या कमल आणि कोमल, आणि सगळ्यांसाठी घेऊन चाललं मी विमल. बोलवेल ना तेव्हा माझ्या राधे, आपण बाजारी चाललोय खरं. हा यमुनेचा घाट चढण्यासाठी एखादं छोटस गाणं म्हण पाहू. बोल बोल. चढू यमुनेचा तो घाट, घाटामधली अवघड वाट, घाटामधली अवघड वाट, घाटामधली अवघड वाट. घाटात भरून दही दूध लोणी, विक्री करूया साऱ्या जणी, विक्री करूया साऱ्या जणी, विक्री करूया साऱ्या जणी, विक्री करूया साऱ्या जणी. काना येईल जोडपा दोन्ही, तो घाट बाजारी विक्रीची वाट, तो घाट जुळवाऱ्याची वाट, तो घाट बाजारी विक्रीची वाट, तो घाट बाजारी विक्रीची वाट. करती ओली पाने ऊन घेऊन ही दिवाळी,
राधेचे प्रेम, सुदामाची मैत्री आणि कवचाचा वध हात माझा उदे बोला कुंडली कवर दे. हो आले लक्षात. 16 शस्त्र 108 दुसऱ्यांचा मेळा 60 मात्र मथुरेच्या बाजारी चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम आपले सवंगडी पेंजा सुदाम त्यांच्यावर सोपवली पाहिजे. आपण त्यांना हाक मारून पाहू. अरे मित्र पेंजा, अरे मित्र सुदामा. आलो देवा देवा देवा. देवा कृष्णाच्या केला सुद्या पेंड्या जोडीला. देवा कृष्णाच्या केला सुद्या पेंड्या जोडीला. सुद्या पेंड्या जोडीला. लाडूआ केला सुद्या पेंड्या जोडीला. एक लाडूआ केला देवा कृष्णाच्या केला. Yeah.
अरे तुझं प्रश्न राहते आधी आपल्या देवाला चल देवाच्या आशीर्वाद असो. देवा इतक्या घाईने बोलण्याचे कारण 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपत आहे. जसे आपल्या आज्ञा देवा द्या की. अरे पेंद्या देवाने कामगिरी सांगितली ऐकलीस ना? नाही रे ऐकलीस नाही ऐकूच येत नाही मगाचपासून काय सांगत होतं देव? मी ऐकली कामगिरी ऐकलीस ना? नाही रे मी ऐकायला मला कमी येतं. हे काय मी सांगतो तर परत मी तसाच आहे ना. आता मी काय करू? आता ऐकय सांग. देवाने कामगिरी सांगले काय माहितीये? हा 16 शस्त्र 16 छत्र अरे 16 शस्त्र 16 शस्त्र राहू दे काय का तुला होणार नाही मी बोलतो 16 शस्त्र 16 शस्त्र हा 108 गोपिकांचा मेला 108 गोपीनाथचा मेला. आठमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. जाऊ दे ना मग. देवान कामगिरी काय सांगितलेली? त्यांचा रस्ता आपल्याला अडकवायचा आहे ना? अडवायचं आहे काय जमल ना तू? मान नाही जमणार बाबा. तूच नाही जमणार मग कोणाच जमणार? आपल्यावर जोडीचा वाकडी आहे तो. अरे हा रे त्याला हाक मारून बघ. थांब आताच बघतो. अरे वाकड्या अरे ताय ना ताय अरे इकडे ये ना लवकर. अरे कशाला अरे यो आधी मग तुला सांगतो सगळं यो यो. अरे आलो हा आलो ए गाडाची कपिला कुठ गेली ती चांगा वाकड्या शोधतोय गाईंच्या रांगा गाडाची कपिला कुठं गेली ती झाडाची कपिला कुठं गेली ती सांगा वाकड्या शोधतोय गाईंच्या रांगा
रे तू? अरे देवाची पूजा होती ना. अरे मेला हावला या बोलवला कशा? अरे मला आधी बोला की बोलवला कशा? अच्छा असा बोलला सांग ना तू जरा. ए माझी बात्यात काय करणार आम्ही? पटापट बोल टपीला तुटले दामला आधी नाही भेटले तिला करतोय पोरगा कुठे गेला माहिती का? इथंच काहीतरी त्याला सांगितलं टपीला घेऊन ये ना तर पोरग्याचं लालतंय ते गायचं वाचून दूध चालायचं आहे. चल बोल पटपट बोल. अरे आपल्या देवाने कामगिरी सांगितली मग करणार कोणती? कसली? अरे 16 सहस्त्र 108 कोटी नसता मेला हातपात करू कौलानीचं अजिबात नाही टाकायचं. भले गेलं पण मावशींना आपण कौलानी सोडून बोल. अरे बापऱ्या दूध मिळत नाही. दूध दही तूप आणि लोणी चालत चल. काय करायचं आहे? अशा नाही अशा बरं कसा गाव म्हणजे आता बरोबर मी दाखवतो. चला हॅलो हो ऐकतं मग. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंद्या सुदामाचा. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. पेंद्या सुदामा आम्ही सवंगडी वाकड्या जोडीला आहे बारी गडी. वाकड्या जोडीला आहे बारी गडी. वाकड्या जोडीला आहे बारी गडी. कोणी तुमच्या तुझं लोण्याची चवलय भारी. तुझं लोण्याची चवलय भारी. तुझं लोण्याची चवलय भारी. विक्री करू नको बाजारी या मथुरेच्या नगरी. विक्री करू नको बाजारी या मथुरेच्या नगरी. आम्ही देवाचे सवंगडी नाही जायचं बाजारी. आम्ही देवाचे सवंगडी
आहे पण आपण चालून चालून थकलोय. त्या पिंपळाच्या झाडाखाली थोडी विश्रांती करूया. रे वाकड्या गौरानी बसल्या का बघून ये तरी. काय ग मावशीचा बास मागड्या पोरी तर बसल्या, मला बसता येत नाहीये. का माझं वय झालंय ना. असू दे, त्याला काहीतरी अर्थ लक्ष सांग ना, बघतो आम्ही काय करायचं तुझा. काय उपाय असेल तर आता बस बस बस, जास्त मस्त्या लावू नको. चल बस. प्रेमाने सांगा बसते. मावशी बस बस बस. त्या प्रेमात आपण नको, प्रेमात पडलं. काय बोलताय बसली. चला आपलं काम झालेलं आहे, आपण निघूया. श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठी कसे असतात? पायी पद्म, बेंबीजी, रामस्तकी तुरा, सराचे विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, हा अवतार कोणता तरी माहित आहे का? मान्य अवतार. मान्य अवताराची जन्मघटना तुला माहित आहे का? सांगितलं तर कळलं ना. हा ऐक तर. यशोदेच्या घरी मी कृष्ण रे, वाढलो मी गोकुळा. यशोदेच्या घरी मी कृष्ण रे, वाढलो गोकुळाला. पहिला मी मत्स्य धरीला, संकासुराला सागरी मारीला. संकासुराला सागरी मारीला, संकासुराला सागरी मारीला. सुगमाची राधा
अवतार तिसरा मी वराधरीला पृथ्वीचा बाल मी सुरावर देवीला पृथ्वीचा बाळ मी सुरावर देवीला पृथ्वीचा बाळ मी सुरावर देवीला तू माझी राधा तूच माझी सीता तू माझी राधा तूच माझी सीता मी ग तुझा सर्व काय यशोदेच्या घरी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा यशोदेच्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा अवतार चौदामी नरसिंह धरिला हिरण्यकश्यप मांडीवर धरिला हिरण्यकश्यप मांडीवर वदिला तू माझी राधा तूच माझी सीता तू माझी राधा तूच माझी सीता मी हा तुझा सर्व काय तुझ्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा तुझ्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा अवतार पाचवा मी वामन धरिला लपंडावाने बलिराज मारिला पंडावाने बलिराज मारिला पंडावाने बलिराज मारिला तू ग माझी राधा माझी सीता तू ग माझी राधा तुझ माझी सीता मी ग तुझा सर्व काय यशोदेच्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा यशोदेच्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा अवतार सातवा मी परशुराम धरिला पृथ्वीचा क्षत्रिय निशस्त्र मी केला पृथ्वीचा क्षत्रिय निशस्त्र केला पृथ्वीचा क्षत्रिय निशस्त्र केला तू ग माझी राधा तूच माझी तू ग माझी राधा तूच माझी सीता मी ग तुझा सर्व काय यशोदेच्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा यशोदेच्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा अवतार सातवा श्रीराम धरिला लंकेच्या रावणाचा वध मी केला लंकेच्या रावणाचा वध मी केला लंकेच्या रावणाचा वध मी केला तू ग माझी राधा तूच माझी सीता तू ग माझी राधा तूच माझी सीता मी ग तुझा सर्व काय यशोदेच्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा यशोदेच्या घरी मी कृष्णा रे वाढलो मी गोकुळा अवतार आठवा श्रीकृष्ण मी धरिला कंस मामाला मारण्याला मामाला मारण्याला कंस मामाला मारण्याला शेवटीचा मी कंसाचा मी वैरी शेवटीचा मी हरी मी वैरी समजून घे
विचारून आले. जा तुला रजाई, जा तुला रजाई, जा तुला रजाई. थांब राजे, 7वी अवतरी होतं, 8वी अवतरी पूर्ण कर. सोडला ना तू? सोडला म्हणजे ड्युटीवर एकदम टायमात टायमात म्हणजे काय असा पाठवत जागो. एकटेच काम करायला लागतं. बायकोच पाठवला माहेरी. काय म्हणतो तेव्हा झालं तू टायमात मारी गेलंस पण असाच पाठवीचा कामाच्या टायमात घरात ठेव जा नको. होय होय होय. मी तर कामा करीन तू. नाही नाही चांगलं आहे. काय म्हणतो माहिती आहे मी मला जे थोडा टाइम बाकी आहे वाटतो. होय काय म्हणजे गाणं म्हण. नको दमलो आहे नाचून नाचून. हॅलो होती ना वाडीची आमच्या. हॅलो सर्व काय म्हणतो तू मग घेऊ गाणा घेऊ. गाणं घे मग. घे घे. कसा बसलाय रे. नाही ना, पण मी ते- गोरेगाव आहे कोणाकडे आहे होई देत आहे. अरे गोळे ना तुम्ही दुसरा देतो तू म्हण गाणं. ठीक आहे घेतो घे. आर पार ग वारा
आर पार ग केला वार ग पहिला प्यार ग का तुम सरलीस ग आर पार ग पहिला प्यार ग केला वार ग आर पार ग केला वार ग पहिला प्यार ग का विसरलीस ग आर पार ग पहिला प्यार ग रोज राणी तू फोन करायची तुझी माझी भेट आता कधी व्हायची का पाहुनी धोका देऊनी मोका पाहुनी धोका देऊनी जीव लावणी का विसरली सगळं पार ग केला वार ग पहिला प्यार ग का विसरली सगळं पार ग केला वार ग पहिला प्यार ग का विसरली सगळं महाराज याची वेळ झाले हेलो हेलो त्याचा पुत्र कस बापाला बंदी सडापून त्याची अमानत माझ्या स्वाधीन केली. माझी बहीण देवकी तिचं थाटामाटात लग्न पार माझे राज्य किती आनंदी आनंद आहे. हो आपले शिपाई पारा कसा चाललाय हे पाहिलं पाहिजे. शिपाई आशीर्वाद असो. शिपाई आपला पारा कसा चाललाय एकदम व्यवस्थित महाराज. वा शिपाई वा. शिपाई आज विजू पाऱ्यावर आलेला नाही का? आलाय महाराज. विजूच आहे ना, मी बिजूच घातलाय आता तर मोठी. महाराज काय बोलत आहात? नाही महाराज काय नाही. आहे विजू आहे, कामावर आहे. लवकर आलाय. सकाळी लवकर उठला, लवकर आलाय. पण आलाय. कुठे आहे तो? महाराज मागचा गेट वरचा चिचवाडीचा. काय बोलत आहात? वरचा गेट मागचा गेट चिचवाडी. चिचवाडी. कुठे आहे तो? मागच्या गेट वरती महाराज. सांगितलं वा शिपाई वा. एक पुढच्या गेटवर आणि एक मागच्या गेटवर. माझे राज्य किती आनंदी आनंद आहे. असणार महाराज. आपलं राज्य आनंदी आनंदीत असणार. पाहिलं पाहिजे पाहिलं कसा चालला हे मागे. बोलते
तुमचा आता मोड येणार बाहेर. भिजून घातला होता ना रात्री, आज करतो उचल. आज पाहिलं पाहिजे पारा कसा चालला आहे. महाराजांच्या प्रणाम असो. जाणाऱ्याची झाला जाणार. मला आशीर्वाद देतो. राज राज दरबारी आग लागले. काय करावे सुचत नाही. त्याची सिटी वाजत तुमची. महाराज आग भडकली तर काय करावे. बघून घेते तरी सकाळी लवकर आलो होतो. झोप रात्री पूर्ण नाही झाली म्हणून बोललो जरा. पण तुझी बायको माहेरच गेले ना रे. काय करत होत. मारा व्यवस्थित चालू द्या. मी थोडा वेळ विश्रांती घेत आहे. तुम्हाला गरज आहे महाराज. आपल्याला खूप काम करायचे आहे. आराम करा महाराज तुम्ही. नेहमी आल्यावर म्हणतो माझी जनता कशी आहे ह्याच्याकडे बघून वाटते जनता सुखी असेल. सुखी आहे पण ह्या एकटाच सगळ्यांचा खातो. ऐकल अजून जेवणा खायचे. अजून बाकी आहेत नाही. बसायचं वांग रविवार कसला वाजायचा. सुचवला तर बसणार कसा. कुठला लांबरा महाराज. तरी कमीचा पत्ता नाही. पाऊस पडला वाटतं तुम्हाला तिकडे. पडतोय. खरा सांगितला तरी मारतो. महाराज आम्ही बघून येतो. एकटा थांबून जाऊ नको. यंदाचा काळ कृष्णा वनच काम हे होय वाटतंय. त्याने मला सोपली. जा असाच आणि पुतणाला बोलावून घेऊन या. मी पण तोच विचार करत होतो महाराज. तुमची बुद्धी आणि माझी बुद्धी. ताशा वाजव.
काय झेपत नाही पाडून जा. इकडे या बोलवला नाही महाराज पुतला गोकुळामध्ये जा आणि त्या कृष्णाला काल मारू नये एवढाच करा रे तुम्ही. हात माझा इथपर्यंत आला होता सोडणं बोलून बाहेर आला असता गेला असताना आता सकट तुला तुम्ही घेतला नसता. शिफ्ट पाय जाऊन फार वेळ झाला आहे. गोकुळामध्ये जा आणि त्या कृष्णाला म्हणा मामाने ताट मांडला आहे त्यासाठी तुला आग्रहाचा मंत्र दिला आहे. हे पडणार तो हे काढ ना हे काढ आणि मार त्याच्या परत हे काढणे मार उद्या बसायला एवढे रागवण्याचे कारण मामाचा नाता लावला लाज कशी नाही वाटत तुला. मामा त्यात लाज घातली मी माझ्या मामाने मी तुमचा वाटा कृष्ण कृष्ण घेऊ नकोस. तेच जर पाणी प्यायला तर तो घास खाली जातो. कृष्ण तुझ्या अंगावर समज असेल स्वीकार न जावा. भिकारी देते मामा. याचं काय आता करायला